हाय फ्रेंड्स, आज आपण एक विषय बघणार आहे. तर करंट अफेअर्स. करंट अफेअर्सची प्रिपरेशन्स कशी करायची? करंट अफेअर हा एक विषय आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये विविध परीक्षा तुम्ही देत असता. त्या त्या सगळ्यांमध्ये इम्पॉर्टंट असणारा विषय म्हटलात तर करंट अफेअर्स आहे. तर याचा इम्पॉर्टन्स कुठल्या अँगलनं काय आहे? तर ही गोष्ट बघण्याआधी आपण बघूया आज आपण काय-काय गोष्टी बघणार आहे. तर इम्पॉर्टन्स बघणार आहे त्याचा. हा व्हिडिओ कुणासाठी आहे हे देखील त्याच्यामध्ये असेल. करंट अफेअर्स प्रिपरेशनच्या टाइप्स किती आहेत? तर ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर मिसिंग लिंक जी काय आहे, तर ती बघणार आहे आणि त्याच्यासाठी आपण देणारं सोल्युशन जे काय असणार आहे, तर ते असणार आहे. तर चला तर मग आपण सुरू करूया. तर इम्पॉर्टन्स ऑफ करंट अफेअर्स. आता सर्वांना माहिती आहे, की करंट अफेअर्स हा प्रत्येक एक्झामसाठी आहे. मग तुमची एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल किंवा बँकिंग असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, या विविध एक्झामसाठी करंट अफेअर इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यानंतर त्याचा पुढचा टाईप आहे, की तर प्री मेन्स इंटरव्ह्यू. प्री अँगलसाठी करंट अफेअर्स वेगळा आहे. मेन्ससाठी आहे. इंटरव्ह्यू देखीलमध्ये आज काय घडामोड घडली किंवा आठवड्याभरामध्ये काही घडामोड घडली असेल, तर त्या संदर्भात एखादे प्रश्न त्या व्यक्तींना, उमेदवारांना विचारले जातात. त्यामुळे करंट अफेअरचा इम्पॉर्टन्स आहे. ह्याच्याबद्दल जास्त बोलण्यात काय वेळ घालवायला नको. हा व्हिडिओ कोणासाठी तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. फ्रेशर म्हणजे नवीन एखादा येऊ घातलेले जे विद्यार्थी आहेत किंवा पालक असतील, जर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेल्यानंतर, तर त्यांनी देखील हे जे आहेत, तर हे फ्रेशर्स आहेत. म्हणजे आत्ता परीक्षा द्यायला सुरू करणार आहेत किंवा जस्ट एक पहिली परीक्षा त्यांनी दिलेली आहेत, तर त्यांना मी फ्रेशर्स म्हणेन. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी फ्रेशर्सनी हे बघणं गरजेचंच आहे. दुसरी एखादी गोष्ट की प्रेझेंटमध्ये म्हणजे ज्यांनी 2-3 परीक्षा दिलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये करंट अफेअर्समध्ये त्यांचा स्कोर कमी येतोय किंवा काही गोष्टी असतात ज्या मार्केटमध्ये ते बघत असतात अभ्यास करत असताना. तर त्यांच्या याच्यामध्ये सुधार आणण्यासाठी हा व्हिडिओ त्यांनी जरूर बघावा. आणि जे ओल्ड आहेत, आता जे ओल्ड म्हणजे कसं त्यांनी एक 4-5 परीक्षा दिलेल्या आहेत, 4-5 वर्ष इथं काढलेले आहेत. तर त्यांनी हा व्हिडिओ बघावा की नको? तर त्यांचे जर स्कोर्स येत नसतील, तर त्यांनी देखील ह्या पद्धतीने ज्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतोय, तर त्या पद्धतीने एखाद्या वेळेस ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तर हा व्हिडिओ या लोकांसाठी आहे. तर तुम्ही त्या कुठल्या टप्प्यामध्ये आहात हे बघा आणि त्यानुसार ह्याच्या अँगलने तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. तर करंट अफेअर्स टाइप्स जे आहेत, तर ते काही टाइप्स आपण डिस्कस करणार आहे. ते एक डिटेल व्हिडिओ या करंट अफेअर्सच्या अँगलने मी पहिल्यांदा बनवलेला आहे. तर पिरियड्स. तर पिरियडमध्ये कसं आहे, की डेली करंट अफेअर्स करणं वेगळं असतं, मंथली करणं वेगळं असतं, 3 महिन्याचे एकदम, 6 महिन्याचे आणि इयरली. हे जे पब्लिकेशन जे येतं, त्या हिशोबाने तयार झालेलं जे मटेरियल आहे, तर त्या अनुषंगाने तयारी करणं हे येतं पिरियड्स या कॅटेगरीमध्ये. दुसरी गोष्ट एक्झाम पॅटर्न आधारित करंट अफेअर्स. याच्यामध्ये काय येतं यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी, बँकिंग, सरळ सेवा, एस-एस-सी असेल, तर या एक्झाम्सना लागणारं करंट अफेअर्स याची तयारी ह्या अँगलनं देखील करंट अफेअर्सचा एक टाईप पडतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आहे, तर पुढचा जो टाईप आहे तो एक्झामच्या स्टेज संदर्भातला आहे. म्हणजे आता प्री एक्झामसाठी तुम्ही जे करंट अफेअर्स वापरता आणि मेन्स एक्झामसाठी तुम्ही करंट अफेअर्सची प्रिपरेशन करता, या दोन्हीमध्ये एक बेसिक फरक असतो. प्रीच्या सिलेबसमध्ये ज्या गोष्टी असतात, मेन्सच्या सिलेबसमध्ये ज्या गोष्टी असतात, यामध्ये फरक असतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर क्लेरिकलच्या ज्या एक्झाम आहेत आपल्या क्लर्कच्या, तर त्याच्या प्रीचं करंट अफेअर्स वेगळं दिलेलं आहे आणि मेन्सला थोडं याआधी जे असायचं, तर त्याच्यावरती स्पोर्ट्स रिलेटेड जे करंट अफेअर्स आहे, तर त्याच्यावरती भर असायचा. मागचे पेपर्सच्या आधारित जे करंट अफेअर्स असतं, तर ते पी-वाय-क्यू बेस्ड करंट अफेअर्स असतं. जे की तुम्ही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, सरळ सेवा या अँगलमध्ये तुम्ही बघू शकता, की यांचं करंट अफेअर्स म्हणजे मागचा पेपर घ्यायचा. त्या पेपरमध्ये एक पुस्तक जर विचारलं असेल, तर मग भरपूर पुस्तकं साईडला काढून त्याचा अभ्यास करायचा किंवा एखाद्या घटनेवरती विचारलं असेल, तर मग तशा टाईपच्या घटनांचा संग्रह करायचा आणि त्या गोष्टींचा अभ्यास करायला चालू करायचा किंवा ह्या गोष्टी किंवा त्याच्यानंतरची पुढची टाईप आहे, तर तो मी एक विचार केलेला आहे, की बेसिक स्ट्रक्चर फोकस पॉईंट्स. म्हणजे हे जी आहे गोष्ट, तर ही माझ्या लक्षात आली, की एक साधारणतः ही म्हणजे पी-वाय-क्यू बेस्ड जे करंट अफेअर्स आहे, त्याचंच एक मॉडिफाईड व्हर्जन आहे, की ज्याच्यामध्ये ठराविक गोष्टी ज्या आहेत, म्हणजे पुरस्कार, निधन वार्ता असेल किंवा कुठली परीक्षा तुम्ही देताय, त्या अनुषंगानं काय विचारू शकतात, ह्याचा एक अंदाज लावून करंट अफेअर्सचं प्रिपरेशन करणं. ह्याला जे मी म्हणेन, तर बेसिक स्ट्रक्चर फोकस पॉईंट. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या परीक्षा जरी देत असाल, म्हणजे
तर त्यानुसार त्या परीक्षांना थोडं वेगवेगळं करायला लागतं, हे बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण हे जे पॉईंट्स आहेत, तर हे फोकस पॉईंट्स तुमचे परफेक्ट असणं पाहिजेत. म्हणजे अवॉर्ड असेल किंवा साहित्य अकादमी पुरस्कार असेल, नोबेल पारितोषिक असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल, तर त्या संदर्भात ती व्यक्ती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असेल तर, आणि जर तुम्ही काही परीक्षा असतात सरळ सेवांसारख्या, तर त्या विभागाशी संबंधित व्यक्ती जर असेल, तर ती व्यक्ती आपल्यासाठी त्या अनुषंगाने महत्त्वाची ठरते. अशा पद्धतीनं ह्या संदर्भातले एक पॉईंट्स माझ्याकडे तयार आहेत. तर ते एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा आपला जो चॅनल ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला मिळेल. तर द करंट एक्सपेक्टेड म्हणून टेलिग्राम चॅनल आहे. तर त्याच्यावरतीही भविष्यात एखाद्या वेळेस मिळून जाईल तुम्हाला. तर त्यासाठी तुम्ही जोडलेले राहात. तर ही एक बेसिक स्ट्रक्चर असेल. तर याच्यामध्ये मिसिंग लिंक काय आहे? तर मिसिंग लिंक ही आहे, की करंट अफेअर्स भरपूर करतात. म्हणजे डेटा साईज जो आहे करंट अफेअर्सचा, तो भरपूर होतोय. जे नवीन आहेत त्यांना तर पेपरमधल्या सगळ्याच गोष्टी वाचू वाटतात. याच्यामध्ये मी न्यूजपेपर हा पॉईंट ॲड केलेला नाही आहे. पण सर्वात आधी हाच प्रश्न सगळ्यांना असतो, की न्यूजपेपर वाचायचा की नाही? त्याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूयात. पण सध्या बोलायचं झालं तर हे 3 स्टेज लक्षात घेऊन, म्हणजे फ्रेशर, प्रेझेंट आणि ओल्ड, हे लक्षात घेऊन मी हा व्हिडिओ अशा पद्धतीनं डिझाइन केलेला आहे. तर डेटा साईज याबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येकाकडे करंट अफेअर्सचा भरपूर डेटा असतो, जो ओव्हर डेटा होतो आणि त्याच्यामुळे त्यांना, की आपण एवढं वाचलं आहे आणि मग कधी-कधी एक्झामच्या आधी ते कन्साइजली रिकव्हर आणि रिकॉल ह्या 2 गोष्टी होत नाहीत. कव्हर होत नाही मुळात ते वाचणं, आणि ते वाचून कव्हर न झाल्यामुळे ते एक्झामला रिकॉल होत नाही. रिव्हिजन त्याची प्रॉपर बसत नाही, जर तुमच्याकडची डेटा साईज जास्त असेल तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तर ती सगळ्यात महत्त्वाची म्हणेन मी, की MCQ सॉल्व्हिंगचं प्रॅक्टिस. करंट अफेअर्स जे आपण वाचतो, ते वाचतच असल्यामुळं, काही लोकं व्हिडिओ बघत असतील, तर ते व्हिडिओ बघून वाचत असल्यामुळं ते आपल्या मेमरीमध्ये जाऊन त्याचे टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, पेपरमध्ये आपण वाचतो, की एखाद्या व्यक्तीला पुरस्कार दिला गेला, पण त्याच्या कुठल्या पुस्तकाला पुरस्कार दिला गेला, किंवा ही व्यक्ती लेखिका आहे की कवयित्री आहे, किंवा ह्यांची कादंबरीला पुरस्कार दिला गेला की कविता संग्रहाला दिला गेला. हे ज्या बारीक गोष्टी असतात त्या पेपरच्या म्हणजे कुठल्या पद्धतीचा पेपर आहे त्या रिलेटेड त्या गोष्टी ठरतात. म्हणजे काही परीक्षांना वन लाईनर विचारतात, काही परीक्षांना मल्टिपल टाईप मल्टी स्टेटमेंट असतात क्वेश्चन्स. तर ह्या अँगलने ह्या सराव ज्यांचा कमी पडतो, तर त्यांना निश्चितच थोडेफार मार्क कमी पडतात. कारण हा सराव खूप महत्त्वाचा आहे. कारण ही एक मिसिंग लिंक मला लक्षात आली, की ह्या पद्धतीनुसार, की हे पोरांचं मिस होतंय किंवा विद्यार्थ्यांचं ह्या 2 गोष्टींमध्ये कन्फ्युजन होतंय किंवा त्यांचं ह्याकडे गांभीर्याने लक्ष नाही आहे. त्याच्यामुळे हे त्यांना परीक्षेमध्ये मार्क थोडे कमी पडू शकतात. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी सोल्युशन काय आहे? तर हे सोल्युशन पर्टिक्युलरली माझ्या अँगलनं असणार आहे. काय? तर त्याच्यामध्ये एक मॅगझीन रीडिंग जी स्ट्रॅटेजी आहे, तर ही एक रीडिंग स्ट्रॅटेजी जी मी एक डेव्हलप केली होती. त्या पद्धतीनुसार तुम्हालाही सांगतो, की ज्या त्या एक मॅगझीन जे आहे, तर महिन्याला 3 विभागामध्ये डिवाईड करायचं. 10, 10 आणि 10 मध्ये. तर पहिल्या 10 मध्ये मागच्या महिन्याचं मॅगझीन तुम्ही वाचा. पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्ही त्या पर्टिक्युलर महिन्याचं मॅगझीन वाचा. आता ही अर्थात ज्यांना महिन्याचं मॅगझीन वाचायचं आहे त्यांच्यासाठी आहे. इयरबुक जे यूज करतात त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजी देता येईल. पण सध्या पर्टिक्युलरली मॅगझीन ज्या बाबतीत विद्यार्थी वाचतात, तर त्यांच्यासाठी पुढच्या 10 दिवसात तुम्ही ह्या महिन्याचं मॅगझीन वाचा, ज्या करंटली जो महिना आहे तो. नंतर पुन्हा 10 दिवसात जे पहिल्या 10 दिवसात तुम्ही वाचले मागच्या महिन्याचं मॅगझीन, ते तुम्ही परत एकदा 10 दिवसात वाचा. आता ह्याच्यासाठी तुम्ही मॅक्सिमम 1 ते 1.5 तास डेली देऊ शकता. कारण हा विषय तितका महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही एवढा वेळ दिलात तर सफिशियंट राहील. त्याच्यानंतर MCQ प्रॅक्टिस. आता ही एक मिसिंग लिंक मला लक्षात आल्यामुळं ह्या गोष्टीवरती मी स्वतःहून माझ्या साईडनं काम करतोय, की डेली या चॅनलवरती एक 4-5 क्वेश्चन तुम्हाला मिळतील, जे तुम्ही स्वतःहून ते व्हिडिओज प्ले करून त्याला साउंड दिलेला नाही आहे. सजेशन्स आहेत मला आलेली, की त्याला साउंड द्या, पण त्याला साउंड दिलेलं नाही. जनरली तो व्हिडिओची लेंथ पण मोठी ठेवलेली नाही आहे. कारण पण तुमचा तो सराव त्या 1-1.5 मिनिटामध्ये
तुमचा तो सराव व्हावा. क्वेश्चन बघितल्यानंतर त्याचं एक उत्तर तुमच्या डोक्यात तयार व्हावं. त्याच्यानंतर तो पुढच्या स्लाईडवरती त्याचं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने त्याचे व्हिडिओ देखील बघून घ्या. काय अडचण नाही. आणि नोट्स मेकिंग जो विषय आहे तर तो महत्त्वाचा विषय आहे. पण करंट अफेअर्स जे की समुद्र आहे, तर त्याला आपल्या पद्धतीनं किती घ्यायचं आणि मग त्याला कसं कन्साइज करायचं. तर जे विद्यार्थ्यांना ह्या नोट्स मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांनी पहिले 10 दिवस ही मॅगझिन रीडिंग स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि कमेंट करा. त्याच्यानंतर मी ह्याबद्दल एक छोटासा एक व्हिडिओ बनवून टाकेन. आणि हे इतकंच आहे. पुढचं तर स्लाईड थँक यूचीच आहे. पण ह्या पद्धतीनं जर तुम्ही एकदा केलं, हे जे सोल्युशन्स आहेत, एकतर सगळ्यांना करंट अफेअर्सची भीती वाटते. करंट अफेअर्स जी भीती असते मनामध्ये, तर त्याच्यामुळे त्यांना पेपरमध्ये काहीच मार्क पडत नाहीत. असे काही-काही विद्यार्थी की ज्यांना जी-एस खूप स्ट्राँग आहे, पण करंट अफेअर्स कसं करायचं, किती करायचं, काय करायचं ह्याचा एक अंदाज न आल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता जनरली आपण मागच्या पहिल्या स्लाईडवरती बघितलं असेल, तर पिरियड जो आहे एक्झाम पॅटर्ननुसार करंट अफेअर्स जिथं आपण बघितलं, तर तिथे एक गोष्ट सांगायची होती की UPSC, MPSC असेल, तर या सगळ्यांसाठी काय असतं की साधारणतः एक्झाम झाल्यापासून पुढची एक्झामचं नोटिफिकेशन आलं, की ते जोपर्यंत ती होत नाही, तोपर्यंत साधारण 1 ते 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स आपण घेऊन चालतो. MPSCच्या केसमध्ये जरा जादा वेळ लागतो, कारण एक्झामचं होण्याचं जे पिरियड आहे, तर तो पर्टिक्युलरली त्या टाईममध्ये होत नसल्यामुळं, आता सध्या होतोय, तर मग साधारण इथंही तेच आहे 1 ते 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स. बँकिंगच्या बाबतीत 6 महिन्याचं करंट अफेअर्स बँकिंगला लागतं. 6 महिन्याचं म्हणजे नोटिफिकेशन आल्यापासून एक्झाम होईपर्यंत एक 6 महिन्याचे करंट अफेअर्स बँकिंगला सफिशियंट आहेत. SSCला देखील एक 6-7 महिन्याचं करंट अफेअर्स नोटिफिकेशननंतर ते चालू शकतं. सरळ सेवा ही MPSCच्या टप्प्यावरतीच असल्यामुळं सरळ सेवेला क्वेश्चनचं प्रेडिक्शन जे आहे, तर ते बऱ्यापैकी अनप्रेडिक्टेबल येतात. पण त्यातल्या त्यात त्यांचा जो विचारण्याच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याही देखील थोड्याफार प्रमाणात आपल्याला तिथं जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने जी फोकस पॉईंट जर तुमचा क्लिअर असेल करंट अफेअर्समधला, तर तुम्हाला इथे या पद्धतीनं मार्क मिळू शकतात. बाकी तुम्ही कुठल्या पद्धतीनं करंट अफेअर्स प्रिपेअर करता, पिरियडच्या बाबतीत जर काय असेल, तर ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या दुसऱ्या कुठल्या शंका असतील, तर ह्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि ह्या पद्धतीने जे आहे, तर MCQ प्रॅक्टिसच्या पद्धतीने जे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, तर त्या पद्धतीने तुम्ही ते बघा. आणि तुम्हाला त्याच्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल, तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.